नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता लवकरच म्हणजे 20 जून 2026 रोजी दुपारी 3:45 तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पण त्याकरिता तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे। हे KYC कशी करतात त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। PM किसानची KYC करण्याकरता सर्वात आधी Google Play स्टोअरवर येऊन PM किसान हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे आणि त्यासोबत आधार फेस ID हे दोन ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे। हे दोन ॲप स्क्रीनवर दिसत आहे। ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आता आपली जी लोकेशन असतात ते लोकेशन ऑन करावं लागतात। PM KYC करताना शक्यतो आपण आपला मोबाईलचाच नेट वापरा, कोणाच्या वायफाय वापरू नका, नाहीतर एरर येतात। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा निवडा। मध्ये क्लिक करा। लॉगिन मध्ये क्लिक केल्यानंतर सिलेक्ट मध्ये क्लिक करा। सिलेक्ट मध्ये क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी हा स्टेटस सिलेक्ट करा। बेनिफिशियरी हा स्टेटस सिलेक्ट केल्यानंतर जो पण आपला आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक इथे एंटर करा। आधार कार्ड एंटर केल्यानंतर फेस्ट KYC लॉगिन वर क्लिक करा। फेस्ट KYC लॉगिन वर क्लिक केल्यानंतर आय ॲग्री वर क्लिक करा आणि स्कॅन फेस वर क्लिक करा। स्कॅन फेस वर क्लिक केल्यानंतर आधार फेस ID हा सिलेक्ट करा ऑप्शन। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ज्यांच्या पण फेस आपल्याला स्कॅन करायचे आहे त्यांच्या समोर आपला कॅमेरा न्या। ज्यांची पण KYC करायची आहे त्यांना डोळे चालू बंद करा म्हणा। चालू बंद डोळे केल्यानंतर आता तुमची जो इमेज आहे तो सक्सेसफुली कॅप्चर झालेला आहे। आता तुम्हाला तुमचा फेस कॅप्चर झाल्यानंतर MPIN सिलेक्ट करायचा आहे। 6 अंकाचा तुम्ही MPIN सिलेक्ट करू शकता। आता सबमिट वर क्लिक करा। सबमिट मध्ये क्लिक केल्यानंतर MPIN जनरेटेड सक्सेसफुली असा तुम्हाला ऑप्शन येणार आहे। आता डॅशबोर्ड मध्ये क्लिक करा। डॅशबोर्ड मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसणार आहे। सपोज खाली KYC स्टेटस नो राहिला तर तुम्ही जो KYC फॉर बेनिफिशरीज आहे तिथे क्लिक करू शकता। तिथे क्लिक केल्यानंतर ज्या पण व्यक्तीची KYC करायची आहे त्यांचा आधार नंबर एंटर करा। आधार नंबर एंटर केल्यावर सर्च वर क्लिक करा। सर्च वर क्लिक केल्यानंतर स्टार्ट KYC वर क्लिक करा। आधी आपण जो पण MPIN जनरेट केला होता तो MPIN इथे एंटर करा। MPIN सबमिट केल्यानंतर आय ॲग्री वर क्लिक करा। आय ॲग्री वर क्लिक केल्यानंतर जो पण आपला आधार फेस ID चा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा। फेस ID चा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ज्याची पण KYC करायची आहे त्यांच्या समोर कॅमेरा न्या। त्यांना डोळे चालू बंद करा म्हणा। डोळे चालू बंद केल्यानंतर तुमच्या फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली होऊन जाणार। फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला असा इथे पॉपअप शो करणार की तुमची KYC झाली आहे म्हणून ना तुमची ID जनरेट झाली आहे म्हणून। हा पण तुम्ही स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवू शकता। तुम्ही आणखी तुमचा आधार नंबर एंटर करा। आधार नंबर एंटर केल्यावर सर्च करा। सर्च केल्यानंतर KYC ऑलरेडी डन असं तुम्हाला लिहून येणार, म्हणजे तुमची KYC पूर्ण सक्सेसफुल झालेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण घर बसल्यास PM KYC आरामशीर करू शकतो। मित्रांनो, मी अशा प्रकारे आपल्याला घर बसल्यास PM KYC कशी करतात ते ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरिता तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जो कोणी गरजू व्यक्ती आहे त्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।